कराड प्रकरणानंतर अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. तर सोमवारपर्यंत मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर पेटून उठण्याचा दमानी यांचा इशारा. प्रशांत कोरटकर आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. पत्नी आणि वकिलासह माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त राहुल सोलापूरकरची नियुक्ती. सोलापूरकरच्या नावावरनं नवा वाद पेटला. कायद्यापुढे सगळे सारखेच, कुणी व्हीआयपी नाही. राहुल गांधींना कोर्टापुढे हजर व्हावंच लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी नाशिक कोर्टानं सुनावलं. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये लढत. सामन्यात कोण मारणार बाजी याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. शिवसेना पक्षाच्या खासदारांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवरती बैठक पार पडली. या बैठकीला आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकरांनी पुण्यात अजित पवारांची भेट घेतली. कालवा समितीच्या बैठकीच्या निमित्तानं पुण्यामध्ये आल्याची प्रतिक्रिया जानकरांनी दिली. दोघांनी यावेळी एकाच वाहनात प्रवास केला. दोघांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. अजित पवारांच्या भेटीबाबत उत्तम जानकरांनी स्पष्टीकरण दिलं. विकासकामुळे मंत्र्यांची भेट घ्यावी लागते. अजितदादांची फक्त पाण्याच्या संदर्भात चर्चा झाली असं जानकर म्हणाले. नवी मुंबईतल्या वनविभागाची शेकडो एकर जमीन एमआयडीसीची असल्याची सांगत ती जमीन 60,000 रुपये मीटर या दरानं विकल्याचा गौप्यस्फोट गणेश नाईकांनी केला. हा भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आपण पितळ उघडं करणार असा इशारा नाईकांनी दिला. फलटण तालुक्याच्या पाणी प्रश्नावरनं रणजित निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांना टोला लगावला. फलटण तालुक्याचे एक थेंब देखील पाणी कमी होणार नाही. काही लोकांनी बैठक घेऊन चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे अफवा पसरवल्या जातात असं रणजित निंबाळकर म्हणाले. पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीत 8 धरणांबाबत चर्चा झाल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. पुणे महापालिकेची थकबाकी मोठी आहे. दरम्यान आता तरी पुण्यात कुठलीही पाणी कपात होणार नसल्याचं विखे पाटील म्हणाले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद रेल्वे स्टेशनची पाहणी केली. स्टेशनमध्ये सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. डोंबिवलीमध्ये पार पडलेल्या रतन पाटील टेनिस क्रिकेट स्पर्धेला राज ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी टेनिस क्रिकेट स्पर्धेत सर्वात जास्त गाड्या जिंकणाऱ्या खेळाडूसोबत राज ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी आपणही क्रिकेट खेळायला पाहिजे, क्रिकेट शिकायला पाहिजे होतं असं राज ठाकरे म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 12 मार्चला केज न्यायालयात होणार आहे. या सुनावणीला सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ सोनावणेच्या विरोधात पुरावे आढळून न आल्यामुळे त्याला दोषारोपपत्रातनं वगळण्यात आलंय. 25,000च्या जातपुसलक्यावर बीड कारागृहात असलेल्या सिद्धार्थ सोनावणेला सोडण्याचे आदेश केज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिलेत. संतोष देशमुखांची हत्या खंडणीतनंच झाली असून वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं आरोपपत्रातनं समोर आल्यानंतर आमदार सुरेश धस आक्रमक झाले. धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. आकाच्या आकांनी काही दिवस मंत्रिपदापासून दूर राहिलं पाहिजे असं म्हणत त्यांनी मुंडेंना टोला लगावला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो. आता सत्य समोर आलंय तर लवकरच कळेल आकाचा आका कोण. जेव्हा देशमुखांची हत्या होत होती तेव्हा आकाचा आका लाईव्ह व्हिडिओ बघत होता. त्याचा राजीनामा घ्या असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता टोला लगावला. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये सर्व मुद्दे स्पष्ट करण्यात आलेत. अमानुष कृत्य करताना व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. दरम्यान एवढे पुरावे असून सुद्धा मुंडेंचा राजीनामा होत नाही अशी खंत अंजली दमान यांनी व्यक्त केली. यानंतर एक मोठी बातमी आहे. प्रशांत कोरटकर आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. नागपुरात कोरटकर आपल्या पत्नीसोबत आणि वकिलासोबत माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असं कळतंय. प्रशांत कोरटकर, त्याची पत्नी पल्लवी कोरटकर आणि वकील अशी संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकर नागपुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करू शकतो. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या.
प्रशांत कोरटकरनं कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. या जामीन अर्जावर 11 मार्चला सुनावणी होणार आहे. दरम्यान प्रशांत कोरटकर आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. पत्नी आणि वकिलासह माध्यमांसमोर येऊन कोरटकर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही. प्रशांत कोरटकर कुठल्याही बिळात लपून बसला असेल तरी त्याचा शोध घेतला जाईल. देवाभाऊंच्या राज्यात कोरटकर सापडणार नाही असं नाही, अशा शब्दात नितेश राणेंनी प्रशांत कोरटकरचा समाचार घेतला. प्रशांत कोरटकरच्या विरोधात जालन्यातील पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय. पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरण मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले. या धोरणासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त राहुल सोलापूरकरची नियुक्ती करण्यात आली. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक धोरणाबाबतच्या तज्ज्ञ सल्लागारपदी सोलापूरकर यांची निवड झाल्यानंतर सुषमा अंधारेंनी निषेध केला. ही शिवभक्तांची क्रूर थट्टा असल्याचं मत अंधारेंनी या निवडीला विरोध केला. महानगरपालिकेनं पुण्याचं सांस्कृतिक धोरण आखलं ही चांगली गोष्ट आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची सल्लागारपदी नेमणूक करून त्याला राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते मनोज पिंगळे यांच्या वकिलांनी दिली. या प्रकरणी पुढची सुनावणी मे महिन्यात होणार आहे. अहिल्यानगरच्या मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांवरील बंदीचा ठराव अखेर रद्द करण्यात आला. मढी ग्रामसभेचा हा निर्णय नियमबाह्य असल्याचं सांगत अहवाल पंचायत समितीने दिला होता. या अहवालानंतर हा निर्णय रद्द करण्यात आलाय. पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना खाकी गणवेश परिधान करणं बंधनकारक करण्यात आलंय. गणवेशासह नावाची प्लेट, बिल्ला आणि ओळखपत्र सुद्धा सोबत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. स्वारगेट प्रकरणानंतर शक्ती कायदा पुन्हा चर्चेत आलाय. दरम्यान कायद्यात काही बदल करून शक्ती कायदा लवकरच अंमलात आणला जाईल अशी माहिती मेघना बोर्डीकरांनी दिली. कोल्हापूरच्या वाशी गावात यात्रेच्या मानपानावरनं झालेल्या वादातनं जिल्हा बँकेतील माजी संचालकाच्या घराची आणि वाहनाची तोडफोड करण्यात आली. पालखी सोहळ्याचा वाद मिटवताना एका बाजूच्या जमावानं हल्ला केला. या प्रकरणी करवीर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय. नाशिक शहरात गावगुंडांनी हैदोस घातला. नाशिक पुणे रोडवरच्या मेघराज बेकरीची तोडफोड करत हातात तलवारी घेऊन या गुंडांकडून दहशत माजवण्यात आली. दिवसा ढवळ्या तोडफोडीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरच्या अंजिराची दखल पंतप्रधान मोदींनी घेतली. ही अभिमानाची बाब आहे. या यशामागे अंजिराच्या शेतीत काबाड कष्ट करणारे शेतकरी आणि फळबागेचं धोरण दूरदृष्टीनं राबवणारे शरद पवार यांचं योगदान आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. फेब्रुवारी महिना संपताच आता उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. एक मोठी बातमी आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील अनवा इथे दोघांकडनं एका व्यक्तीला लोखंडी रॉड गरम करून चटके देत मारहाण करण्यात आली. जुन्या वादातनं मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. मारहाण करणाऱ्यांविरोधात पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालन्याच्या भोकरदन इथे एका गरम लोखंडी रॉडनं एका तरुणाला चटके देत मारहाण करण्यात आली. जुन्या वादातनं मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. मारहाण करणाऱ्या विरोधात पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पुन्हा पाहूयात या बुलेटिनमध्ये सकाळच्या 100 बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13च्या लांबी करण्यासाठी 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 2 ते 2 मार्च दरम्यान विशेष ब्लॉक लागू केला. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वळवण्यात आल्यात, तर अनेक उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्यात. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळला तर त्याला थेट बडतर्फ करण्यात यावं, अशी महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. केंद्र सरकारनं नोटबंदीनंतर चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 98.18% नोटा परत बँकेत जमा झाल्यात. त्यामुळे आता केवळ 6471 कोटी रुपये किमतीच्या नोटा लोकांकडे असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं. नागपूर विदर्भच नव्हे तर ठिकठिकाणच्या प्रवाशांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं खास उन्हाळी नजराणा मिळणार आहे. आता इथून थेट कोल्हापूर, जयपूरसह ठिकठिकाणी झेप पावता येणार आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणसाठा लक्षात घेता पुणे शहराचं पाणी कायम ठेवण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सुमारे 21 टीएमसी पाणी महापालिकेला मिळणार आहे.
इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिलाय. प्रशांत कोरटकर याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करताना कोल्हापूरमधील न्यायालयानं त्याला 11 मार्चपर्यंत अटक करू नये असे आदेश दिले. यंदा देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 25,000 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 1800 रुपये दर मिळाला. लासलगाव बाजारात 11,000 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 2,270 रुपयांचा दर मिळालाय. राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पात फेब्रुवारी अखेर एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 58.68% पाणीसाठा आहे. गत 10 वर्षात फेब्रुवारी अखेर सरासरी 46.99% पाणीसाठा असतो. यंदा सरासरीच्या 11.69% जास्त पाणीसाठा आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 53,855 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 5,462 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. विद्यार्थ्यांना सीईटीच्या प्रवेश अर्जामध्ये बदल करण्याची संधी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना 3 ते 5 मार्च दरम्यान आपल्या अर्जाच्या तपशिलात दुरुस्ती करता येणार आहे. त्यासोबत अर्धवट असलेले अर्ज किंवा शुल्क भरणं शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या कालावधीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक सुरू झाली आहे. राज्यातील बाजार समितीत 19,989 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,799 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. मिठी नदीतला गाळ काढण्याच्या कामासाठी महानगरपालिकेनं काढलेल्या निविदांमध्ये घोटाळा असल्याचं आरोप वारंवार होत आहेत. मात्र ते सर्व आरोप तथ्यहीन असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनानं केलाय. अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असं महानगरपालिकेकडनं सांगण्यात आलंय. नवी मुंबई हा डेब्रिज माफियांचा अड्डा बनत चाललाय. नियम पायदळी तुडवत अटल सेतू सिलिंगवरनं भर दिवसा डंपरच्या माध्यमातून उल्वे परिसरात खुलेआम डेब्रिज टाकण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे बेकायदेशीर डेब्रिजवर कारवाई कधी असा सवाल नागरिक करतायत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी बारामती एसटी बस स्थानकाला भेट देत पाहणी केली. दरम्यान या पाहणीनंतर त्यांनी फेसबुकवरती व्हिडिओ पोस्ट करत बस स्थानकाचं कौतुक केलं आणि बारामतीत असं देखणं आणि सुसज्ज बस स्थानक होऊ शकतं तर पुण्यात का होऊ शकत नाही असा सवाल त्यांनी विचारला. धुळ्यामध्ये शिवसेना महिला आघाडीकडनं बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. यावेळी बस आगारात विविध समस्या आढळल्या. बस स्थानकातील शौचालयाची मोठी दुरवस्था झाली असून महिलांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याचं दिसून आलं. दरम्यान बस स्थानकावर आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी महिला आघाडीनं केली. नंदुरबारच्या नवापूरमध्ये सार्वजनिक मराठी हायस्कूल जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाची फांदी कोसळल्यामुळे एक जण जखमी झाला. या शाळेत 10वीचा पेपर सुरू होता. पेपर सुरू झाल्यानंतर तासाभरात ही घटना घडली. या शाळेबाहेर नेहमीच विद्यार्थी आणि पालकांची वर्दळ असते. सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही असा त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. पंढरपूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. 6 महिन्यांपूर्वी उजनी धरण 111% भरलं होतं. आता ही पाणी पातळी 50%वर आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात चोरट्यांनी 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातनं मंगळसूत्र लंपास करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या वृद्धेनं धाडस दाखवत चोरट्यांना पकडून दिलं. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. या धाडसाबाबत वृद्ध महिलेचं सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत भरधाव 4 चाकीनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात 2 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यात. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बेळगावमधील ऑटोनगरमधल्या एका खासगी गॅरेजला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 10हून अधिक वाहनं जळून खाक झाली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. जालन्यामध्ये 1 लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. गुन्ह्याच्या कारवाईत मदत करण्यासाठी आरोपीनं वाळू वाहतूकदाराला लाच मागितली होती. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील राहेर या गावामध्ये एका घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झाले. अग्निशमन दल वेळेत न आल्यामुळे गावकऱ्यांनी जागेवर नियंत्रण मिळवलं. चिपळूण तालुक्यातल्या कामठे रुग्णालयातील अँब्युलन्सला अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे ही आग अँब्युलन्सपर्यंत पसरल्याचा अंदाज आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात एका घरामध्ये सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. यावेळी दरोडेखोरांनी 79 वर्षीय महिलेला मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार आहे. दरम्यान विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तर आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. आता म्हाडाशी संबंधित सर्व विभागीय मंडळात सुद्धा लोकशाही दिनाच्या धर्तीवर जनता दिन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार विभागीय मंडळातील मुख्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दिन आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे. MMR मधील मेट्रो स्थानक रोपवेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतलाय. त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे आणि या सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारनं शुक्रवारी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. पुणे लोणावळा दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून 4 वर्ष लोटली, तरी सुधारित अहवालाला आता वर्ष होत आले. त्यानंतरही राज्य सरकारच्या दप्तरी हा महत्वाकांक्षी प्रकल्प विचाराधीनच आहे. गोरगरिबांचा दिवाळी दसरा निवडणूक वर्षामध्ये गोड करणाऱ्या आनंदाचा शिधा या योजनेला अखेर ब्रेक लागलाय. महायुती सरकारनं 2022 पासून सुरू केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्यात आली आहे. यंदाच्या गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडनं माफक दरात दिल्या जाणाऱ्या वस्तू यापुढे जनतेला बाजारभावानंच खरेदी कराव्या लागणार आहेत. इयत्ता 10वीच्या 1 मार्च रोजीच्या उर्दू माध्यमाच्या 3ऱ्या पेपरला लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथल्या एका परीक्षा केंद्रावरती मोठा गोंधळ उडाला. या परीक्षार्थ्यांना उर्दू माध्यमातील तृतीय भाषा असलेल्या इंग्रजी विषयाचा पेपर देण्याऐवजी इंग्रजी माध्यमातील प्रथम भाषेचा पेपर दिला गेला. ही बाब परीक्षा हॉलमधल्या परीक्षार्थींनी पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नसल्याचा परीक्षार्थींचा आरोप आहे. जळगावात शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा इतिहास महानाट्यामधून सादर करण्यात आला. या महानाट्याला शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात रथोत्सव सोहळा पार पडला. 5 प्रदक्षिणा घालण्यात आल्या. या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्याच्या निमित्तानं देहू संस्थानची बैठक पार पडली. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांच्यासह देहूच्या विश्वस्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर बीज सोहळा येत्या 16 मार्चला संपन्न होणार आहे.